नमस्कार. त्रिविक्रम योगिक क्रियास आणि हिलिंग अकॅडमी सादर करत आहे एक विशेष कुंडलिनी जागृती. नीता सुरेश लोहकरे, मी मुंबई पनवेलवरून बोलते आणि खरंच कुंडलिनी क्लासमुळे म्हणजे माझ्यामध्ये आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक खूप पॉझिटिव्ह बदल झाले, जे मी सांगूही शकत नाही आणि माझी म्हणजे सकारात्मकता वाढली, डिसिजन मेकिंग वाढले आणि मला एक मायग्रेनचा खूप त्रास होता. नेहमी माझं डोकं खूप दुखायचं. पण मला एवढ्या 15-20 दिवसात एकदाही त्याचा त्रास झाला नाही. त्यासाठी गुरुजींचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी खूप मनापासून ते कुंडलिनी ॲक्टिव्हेशनचा कोर्स आमच्याकडून करून घेतला. परत शक्तिपातामध्ये जे अद्भुत अनुभव मला आले ते तर मी सांगू शकत नाही. मला कधी वाटलंच नव्हतं का मला असे अनुभव मला पण येतील म्हणून. आणि बाकी असं त्यांनी जे मंत्र आध्यात्मिक मला जे खूप इच्छा होती काहीतरी आपण आध्यात्मिक करावं आणि त्याचं मार्गदर्शन मला गुरुजींमुळे ते लाभलं आणि एक नामस्मरणाची गोडी माझ्यामध्ये चालू झाली आहे. आणि एक मेन म्हणजे अफर्मेशन जे नेहमी एक पॉझिटिव्ह अफर्मेशन त्याच्यामुळे आता कोणतेच निगेटिव्ह विचार मनात येत नाही. कामामध्येही पॉझिटिव्ह विचार असतात आणि श्वासांवर लक्ष त्याच्यामुळे अजून कोणतेही चुकीचे विचार मनात येत नाहीत आणि खूप लाईफ अशी खूप छान चालली. म्हणजे अगोदर जे निगेटिव्ह वाटत होतं आता असं वाटतं आपण ते निगेटिव्ह विचार करतच का होतो आणि एवढ्या 15-20 दिवसात एकदाही निगेटिव्ह विचार मनात आले नाही आणि फक्त सरांचा क्लास कधी चालू होईल जॉइन करायचं बास एवढीच एक उत्सुकता लागून असते कारण ते एवढं छान शिकवतात, एवढं छान मार्गदर्शन करतात. थँक यू सर. हरिओम, मी शीतल मोहिते, पुणे. कुंडलिनी शक्ती जागृत हा प्रोग्राम तुमच्या मानसिक, मेंटली, फिजिकली आणि स्पिरिच्युअली ह्या गोष्टीवर तो काम करतो. आणि याआधी मी ऐकलं होतं थोडे निगेटिव्ह गोष्टी होत्या कुंडलिनीबद्दल, पण ज्यावेळेस सरांचा पॉडकास्ट पाहिला आणि मी त्यांच्याकडे हे केलं, त्यानंतर सगळे म्हणजे हे निगेटिव्ह थॉट्स निघून गेले. मी प्रचंड म्हणजे प्रॉब्लेममध्ये होते, टेन्शनमध्ये होते. पण आता असं एक झालं, की पुढं खूप प्रॉब्लेम आहेत, पण काहीच टेन्शन वाटत नाही. एवढं रिलॅक्स वाटतं, की बट ठीक आहे, काहीतरी आहे एक शक्ती पाठीशी, अशी एक जागृती आता निर्माण झालेली आहे. आणि जी कुंडलिनीमुळे म्हणजे आपली इंट्युशन पॉवर खूप वाढते आणि जे काही आपण आपल्या वर्किंग प्लेसमध्ये एक कॉन्फिडेंटली बोलतो, टू दी पॉइंट बोलतो, जे आधी आपल्याला लोकं टाळत होती, ते आता टाळणं खूप म्हणजे कमी प्रमाणात म्हणजे बंद झालेलं आहे, की ते ऐकतात आता आपल्याला. म्हणजे जे काही पॉलिटिक्स असतं, कॉर्पोरेट पॉलिटिक्स वगैरे, ह्या गोष्टी खूप सहन केलेल्या होत्या. त्यामुळं आपलं म्हणजे मूड हे होतं, म्हणजे कॉन्फिडन्स जातो. ह्या गोष्टी मी खूप फेस केल्या होत्या. पण ह्या एक 8-15 दिवसाच्या प्रोग्राममध्ये सरांनी प्रचंड म्हणजे चेंज केलेले माइंडसेट वगैरे तुमची थॉट प्रोसेस मेन म्हणजे चेंज होती. आणि आत्ताच्या या धकाधकीच्या युगात स्वतःच आपल्याला स्वतःचं म्हणजे हीलर बनणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला कोणी येऊन शिकवणार नाहीये. पण त्यासाठी एक योग्य गुरु लागतात आणि ते योग्य गुरु खरंच विजय सरांसारखं म्हणजे कुणी असं हे करणार नाही. कारण म्हणजे त्या सरांनी कधीच असा कंटाळा केलेला नाहीये. मेन म्हणजे तुमची जे काही कार्मिक असतात गोष्टी, ते सर स्वतः ते हील करण्यात ते तुम्हाला खूप मदत करतात. थँक यू सो मच. मी शोभा सकाळे, राहणार नाशिक. इतकं म्हणजे इतकं सुंदर वाटत गेलं का एक एक दिवस असं वाटायचं काय असेल काय असेल आणि तो मंत्र जाप आणि ते असायचं ना तर दिवसभर दैनंदिन जीवनात जे आपण कार्य करतो ना जे काम करतो आपण महिलाचं सगळं आपण असं काम करत राहतो आणि ते त्याच्यामध्ये लक्ष लागायला लागलं की आपण मंत्र जाप करता करता कधी एकाग्र होत गेलो सगळं असं सुरळीत हळूहळू इतकं छान काम आणि इतकी श्वासांची सरांनी सांगितलेलं की श्वासासाठी लक्ष द्यायचं. पहिलं तर श्वास कसा घेतो हे आपल्याला कळत नव्हतं. इतक्या दिवसाचे श्वास घेतोय आपण तरी समजायचं नाही. पण आता असं समजतंय का आपण श्वास घेतोय, डीप श्वास घेतोय आणि हा श्वास आपल्यामध्ये चालताय निरंतर. कसे घेतो, काय घेतो ह्याच्यावर आपल्याला हे व्हायला म्हणजे समजायला लागलं आणि म्हणजे पॉझिटिव्ह बोलणं व्हायला लागलं आणि सगळ्यांशी घरामध्ये पण आहे ना सगळ्यांशी हळूहळू सगळ्यांशी छान बोलणं होतंय. मुलांना आपण पहिलं कसं पटकन ओरडून बोलायचो, उठलं नाही तर रागवायचो. पण तसं काहीच न होता आता अगदी असा बदल झालाय का दादा प्रेमाने नाही का ती गोष्ट प्रेमाने आणि ते पण ऐकतात. विशेष म्हणजे असं झालंय का आपली जर ऊर्जा जागृत झाली सरांनी सांगितलं होतं, जर आपली ऊर्जा जर बॅलन्स झाली ना तसं सगळं आपलं बरोबर सुरळीत होतं आणि समोरचा पण ऐकतो. ते कुंडलिनी कसं वाटायचं भले अवघड आहे. खूप लोकांनी आता खूप काही ठिकाणी खूप अवघड सांगितलं नाही नाही ते असं जर केलं तर पण सरांनी असं साध्या सोप्या भाषेत हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप आमच्याकडून ती गोष्ट करून घेतली. थँक्यू. भगवंता